महायुतीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे असा संदेश वरवर दिला जातोय. पण आता विधान परिषदेच्या जागांवरून आतल्या आत मोठा संघर्ष पेटल्याचं चित्र दिसतंय. कारण शिवसेना आता थेट भाजप समोर उभी ठाकली आहे. आता तडजोड नाही असा स्पष्ट इशारा शिंदे सेनेकडून दिला जातोय. भाजप 12 जागांवर ठाम आहे, राष्ट्रवादीला 2 जागा आणि शिवसेनेला फक्त 3 ते 4 जागांचा प्रस्ताव. पण दुसरीकडे शिंदे गट 7 जागांवर आग्रही आहे. मग प्रश्न असा आहे की लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांमध्ये वारंवार तडजोड करणारी शिवसेना आता अचानक आक्रमक का झाली? शिंदेंना स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी ही लढाई लढावी लागते का, की भाजपला पहिल्यांदाच मित्र पक्षाकडून थेट राजकीय इशारा दिला जातोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागा वाटपाच्या संघर्षातून महायुतीत भविष्यात मोठी राजकीय फूट पडण्याची चिन्ह दिसत आहेत का? जाणून घेऊयात सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुका अनेकदा शांतपणे होतात. फार मोठा गाजावाजा होत नाही. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण हा फक्त निवडणुकीचा विषय राहिलेला नाही, तर महायुतीमध्ये नेमका मोठा भाऊ कोण आणि कोणाला किती राजकीय वजन आहे याची चाचणी बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली. त्यात 16 नियमित जागा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेची पोटनिवडणूक आहे. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला निकाल होणार आहे. वरकरणी ही साधी निवडणूक वाटते, पण सध्या याच निवडणुकीमुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय. कारण भाजपने आतून एक फॉर्म्युला ठरवल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार 17 पैकी 12 जागा भाजप स्वतःकडे ठेवणार, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आणि शिवसेनेला फक्त 3 जागा. काही चर्चांमध्ये 4 जागांचा प्रस्ताव दिल्याचंही बोललं जात आहे. पण शिवसेना मात्र आता थेट 7 जागांवर ठाम उभी आहे. आणि ही मागणी अचानक आलेली नाही. कारण शिंदे सेनेचं म्हणणं आहे, आधीच आमच्याकडं 5 जागा होत्या, आता त्यात 2 वाढवून 7 जागा आम्हाला मिळायलाच हव्यात. म्हणजे हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर आमचं राजकीय अस्तित्व कमी लेखू नका असा संदेश आहे. खरं तर गेल्या 2 वर्षात एक गोष्ट सातत्यानं दिसली. महायुतीत भाजप हा निर्णायक पक्ष बनत गेला आणि शिवसेनेला अनेक ठिकाणी तडजोड करावी लागली. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप असो, विधानसभेची रणनीती असो किंवा मुंबई महानगरपालिकेच्या तयारीतली भूमिका असो, अनेकदा भाजपने वरचष्मा ठेवला आणि शिंदे गटानं तो स्वीकारला. पण आता पहिल्यांदाच शिंदे गट उघडपणे नाराजी दाखवताना दिसतोय. यामागे एक मोठं राजकीय कारणही आहे. कारण शिंदे गटासाठी ही फक्त विधान परिषद नाही, तर स्वतःच्या आमदारांना आणि स्थानिक नेत्यांना संदेश देण्याची वेळ आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत जर विधान परिषदेत कमी जागा मिळाल्या तर भाजप शिवसेनेला दुय्यम वागणूक देतोय असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकतो. विशेष म्हणजे ज्या जागा निवडणुकीला जात आहेत त्या पाहिल्या तर त्यात शिवसेनेच्या आधीच्या जागाही मोठ्या प्रमाणावर आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडे, ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, परभणी हिंगोलीमधून बिप्लव बजोरिया आणि छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून स्वतः अंबादास दानवे. म्हणजे शिवसेनेच्या प्रभावाच्या अनेक जागा यावेळी पणाला लागलेल्या आहेत. विशेषतः ठाणे, नाशिक आणि संभाजीनगर हे शिंदे सेनेसाठी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे भाग मानले जातात. ठाणे म्हणजे शिंदेंचा बालेकिल्ला. नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनांमध्ये तीव्र स्पर्धा आहे, तर संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणावरून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सतत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या जागा गमावणं शिंदे गटाला परवडणार नाही. दुसरीकडे भाजपचं गणितही वेगळं आहे. भाजपला आता महाराष्ट्रात स्वतंत्रपणे सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःचं नेटवर्क वाढवायचं आहे. विधान परिषद ही फक्त कायदेमंडळाची जागा नसते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ताकदीचं प्रदर्शन असतं. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, महानगरपालिका, नगरपालिका या सगळ्या ठिकाणी कोणाचं नियंत्रण आहे हे विधान परिषद निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसतं. म्हणून भाजपला जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवायच्या आहेत. कारण भविष्यात महाराष्ट्रात भाजप विरुद्ध बाकी सगळे अशी परिस्थिती निर्माण झाली तर पक्षाकडे स्वतःचे आमदार आणि स्थानिक नेटवर्क मजबूत असणं आवश्यक आहे. आता इथे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरते. अजित पवार गटाला 2 जागा देण्याचा फॉर्म्युला असल्याचं सांगितलं जातं. पण राष्ट्रवादीचं स्थानिक नेटवर्क अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मजबूत आहे. पुणे, अहिल्यानगर, रायगड या भागांमध्ये राष्ट्रवादीची पकड परंपरेने राहिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही शांत बसून फक्त 2 जागांवर समाधानी राहील का, हा देखील प्रश्न आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. कारण महायुतीमध्ये जर असंतोष वाढला तर त्याचा फायदा महाविकास आघाडी उचलण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः उद्धव ठाकरे गट सातत्यानं एक मुद्दा मांडतो की शिंदे गट हा भाजपसमोर पूर्णपणे झुकलाय. आता जर विधान परिषद जागा वाटपातही शिवसेनेला कमी जागा मिळाल्या तर ठाकरे गटाला हा मुद्दा आणखी आक्रमकपणे मांडता येईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होत आहे. म्हणजे इथं आमदार किंवा सामान्य जनता मतदान करत नाहीत, स्थानिक प्रतिनिधी मतदान करतात. आणि जिथे अनेक ठिकाणी अजूनही राजकीय निष्ठा पूर्णपणे स्थिर झालेल्या नाहीत.
काही ठिकाणी उद्धव ठाकरे गट मजबूत आहे, काही ठिकाणी अजित पवार गट, तर काही भागात भाजपचं वर्चस्व वाढलंय. त्यामुळं उमेदवार निवड आणि जागा वाटप दोन्ही अत्यंत संवेदनशील असं म्हणलं आहे. यामध्ये आणखी एक ट्विस्ट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेची पोटनिवडणूक. या जागेवर निवडून येणाऱ्या सदस्याला फक्त 1.5 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. बाकी 16 सदस्यांना 6 वर्षांचा कार्यकाळ असेल. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, कोणाला दीर्घकालीन राजकीय संधी द्यायची, यावरूनही आतून मोठी लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जाते. आता प्रश्न असा आहे की पुढे काय होणार, कारण शिवसेनेने यावेळी भाषा बदलली आहे. आता तडजोड नाही हा शब्द सहज वापरला गेलेला नाही. याचा अर्थ शिंदे गटावरही आतून प्रचंड दबाव आहे. पक्षातील अनेक नेत्यांना वाटतंय की सतत तडजोड करत राहिलो तर भविष्यात पक्षाची स्वतंत्र ओळखच संपेल. त्यामुळे ही लढाई जागांसाठी असली तरी प्रत्यक्षात ती अस्तित्वासाठीची लढाई आहे. पण दुसरीकडं भाजपही सहज माघार घेईल असं दिसत नाही. कारण भाजपला माहीत आहे की महाराष्ट्रात जर मित्रपक्षांना जास्त ताकद दिली तर भविष्यात स्वतःच्या विस्ताराला मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे भाजपचा प्रयत्न स्पष्ट आहे, महायुती टिकवायची पण नियंत्रण स्वतःकडे ठेवायचं. आणि म्हणूनच आता पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या जागा वाटपावरून केवळ विधान परिषदेचे उमेदवार ठरणार नाहीत, तर महायुतीत नेमका कोण किती ताकदीचा आहे याचाही संदेश जाणार आहे. तर आता सगळ्यांच्या नजरा एका गोष्टीकडे लागल्या आहेत. शिंदेसेना खरंच 7 जागांवर ठाम राहणार का, की पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी तडजोड होणार? भाजप मित्रपक्षाला वाकवणार, की यावेळी शिंदे स्वतःची ताकद दाखवणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संघर्षाची फक्त सुरुवात विधान परिषदेत होते का, की पुढे महापालिका आणि विधानसभा राजकारणात याचे मोठे पडसाद उमटणार आहेत? तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेची ही आक्रमक भूमिका योग्य आहे का, की महायुती टिकवण्यासाठी तडजोड करणं आवश्यक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.